श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जाओ. 4 ऑगस्ट रोजी आली आहे दीपामावस्या. मग दीपामावस्याला दिव्याची पूजा नक्की कधी करायची, लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करायचे, आपण दिव्याची पूजा करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, दीपपूजन कसे करायचे आणि का करायचे, या संदर्भातली सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. यावर्षी म्हणजे 2024ला दीपामावस्या 3 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3:50 अमावस्या सुरू होईल. ती 4 ऑगस्टला संध्याकाळी 4:42 संपणार आहे. याचाच अर्थ दिवस ज्या उगवत्या दिवशी जो तिथी असेल त्या दिवशी आपण साजरी करायची असते. म्हणजे 4 ऑगस्ट रोजी आपण दीपामावस्या साजरी करायची आहे. म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी दिव्यांची पूजा करायची आहे. पहाटेपासून म्हणजे सूर्य उगवायच्या आधीपासून अगदी सूर्य मावळेपर्यंत संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही दिव्याची पूजा करू शकता. दिव्यांची पूजा करायचा दिवस म्हणूनच आपण याला दीपामावस्या असे म्हणत असतो. लक्ष्मीपूजना इतकंच या दीपामावस्येला महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही घरातले सगळे दिवे, छोटे मोठे समया, कुठल्याही प्रकारचे दिवे असू द्यात, ते स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये कापसाची वात घालून कोणत्याही प्रकारचे तेल यामध्ये वापरायचं आहे तुम्ही आणि मग हे दिवे प्रज्वलित करायचे आहे. त्यासोबतच कणकीचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत. 5 कणकीचे दिवे बनवायचे आहेत. हे दिवे बनवत असताना कणिक मळताना त्यामध्ये थोडासा गुळ मिक्स करायचा आहे आणि मग याचे दिवे बनवायचे आहेत. जशी आपण देवांची पूजा करतो तशीच आपण दिव्यांची पूजा देखील करायची आहे. सुरुवातीला ह्या कणकीच्या दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे. कणकीच्या दिव्यांना अक्षदा, फूल, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, त्यांची पूजा करायची आहे आणि नंतर मग कणकीच्या दिव्यांनी जे घरातले पितळेचे दिवे असतील किंवा चांदीचे दिवे असतील, बाकी कसलेही दिवे असतील, त्यांची ती पूजा करायची आहे कणकीच्या दिव्यांनी. त्या दिव्यांना देखील हळद कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि कणकीच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे. पूजा करून झाल्यानंतर लाह्या आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. हे पूजन जेव्हा आपण करत असू, दिव्यांचे पूजन जेव्हा करत असू, तेव्हा घरातल्या सगळ्यांनी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि पूजन करताना एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे. दीप सूर्य अग्नी रूपस्व तेजसा तेज उत्तमम गृहान मत्कृता पूजा सर्व काम प्रदोभव. हा मंत्र तुम्ही दिव्याची पूजा करत असताना म्हणायचा आहे. कमीत कमी 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा म्हटलं तर अतिउत्तम आहे. नसेल शक्य तर कमीत कमी 11 वेळा म्हणा. दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर त्याला नमस्कार करायचा आहे. आपल्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायचा आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहावा, निरंतर लक्ष्मी राहावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. आपण दिवा जो आहे तो आपले घर उजळून टाकतो, आपले घर प्रकाशमय करतो, आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणतो. त्यामुळे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण दीपामावस्येला दिव्यांची पूजा करत असतो. तर 4 ऑगस्ट रोजी तुम्ही नक्की दिव्यांची पूजा करा. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.